राजीनामा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या हरामखोर स्वच्छता सभापतीचं करायचं काय? अरे स्वच्छता सभापती राजीनामा द्या. या निगरगट्ट नगरपालिकेचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा द्या. स्वच्छता सभापती राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. स्वच्छता सभापती राजीनामा या नगरपालिकेचं करायचं काय? राजीनामा द्या. राजीनामा द्या. स्वच्छता सभापती राजीनामा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जयंतीच्या दिवशी तो आमचा अपमान झालेला आहे. कारण बरेच लहान मोठे असे ज्येष्ठ नागरिक असे रस्त्याने चाललेले होते. पूर्ण लोकांना नालीतून जावं लागलं. आमचं खूप म्हणजे बाबासाहेबच्या जयंतीचा खूप अपमान झाल्यासारखा झालेला. त्याच्यामुळं स्वच्छता सभापतीने राजीनामा द्यावा असे आमची सर्वांची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी जो काही प्रकार घडलेला आहे तो खरंच खूप लाजिरवाणा आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे दोष हा स्वच्छता सभापतीचा आहे. त्यांच्या लापरवाहीमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. नागरिकांची गैरसोय झालेली आहे. महिलांसाठी तिथे सार्वजनिक बाथरूम नव्हते. सगळ्यांची परेशानी झालेली आहे. याच्यामुळे याच्यात त्यांचा पूर्णपणे दोष असल्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. 15 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी आंबेडकरी अनुयायाच्या वतीने बीड नगरपालिकेसमोर आंदोलनात बसलो होतो. परंतु या ठिकाणी निगरगट्ट असे असलेले जे प्रशासकीय शैलेश फडसे जे बसलेले आहेत त्यांना आम्ही आमच्या आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निवेदन देखील दिलेलं आहे. अद्याप कसलीही कारवाई न करता हे कुठंतरी अधिकाऱ्याची सभापतीची पाठराखण करताना दिसत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला परत एकदा हे महिला आक्रोश आंदोलन करण्यास या नगरपालिकेने भाग पाडलेला आहे. तरी आमची मागणी आहे, महिला या ठिकाणी आज ऊन बघताय आपण, या उन्हामध्ये आम्ही नगरपालिकेच्या समोर बसलेलो आहोत. यांनी जाणीवपूर्वक आंबेडकरी अनुयायांचा छळ लावलेला आहे आणि या आंदोलनाची महिला आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही याच्यानंतर विद्रोही पद्धतीने आणि आक्रमक पद्धतीने नगरपालिकेवर आंदोलन करणार आहोत. आणि याच्यामध्ये दोषी जे अधिकारी असतील, सभापती असतील आणि शैलेश फडसे देखील यामध्ये मुख्य दोषी आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. गेल्या 16 एप्रिलला याच ठिकाणी एक आंदोलन केलं होतं की आम्ही सभापतीची जो स्वच्छता सभापती आहे त्यांनी बीड शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती दिवशी कुठलीही स्वच्छता मोहीम राबवली नाही. हे सर्वस्व जबाबदार असल्यामुळे त्यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे या मागणीवर आम्ही आंदोलन केलं होतं. पण आज 16 दिवस झाले, कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. या संदर्भात या प्रशासनाला जागा करण्यासाठी माननीय शैलेश फडसे सरांना त्यांना आणि त्यांच्या प्रशासनाला जागा करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आज आमच्या कुटुंबासह आणि महिला भगिनीसोबत आज आम्ही आंदोलन करत आहोत. मागच्या काळामध्ये नगरपालिकेला एक आव्हान देण्यात आलं होतं आंबेडकर पूर्ण प्रेमीकडनं 4 दिवसाचं कारवाई न झाल्यास नाईलाजानं आम्हाला नगरपालिका फोडावी लागेल असा इशारा दिला होता. मात्र त्याच्यावरही अद्याप कुठलीही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली नाही. आता तुमची भूमिका काय असणार आहे? आता आम्ही लोकशाही मार्ग उग्र आंदोलन करू हे आमच्या प्रशासनाला विनंती आहे. आपण जरी 8 दिवसामध्ये आपण कारवाई करत नसाल याला सर्वस्व जबाबदार बीड नगरपालिका तसेच शैलेश फडसे सर हे जबाबदार असतात. कुठली आज ठोस भूमिका नाही आहे. त्यांना महापुरुषाबद्दल काही वाटतच नाही आहे. त्यांना ज्या महापुरुषाने या देशाची घटना लिहिली त्या
महापुरुषाला त्यांच्या मिरवणुकीला या घाण पाण्यातून जावं लागतं. हा अवमान नाही का? याचं गांभीर्य या प्रशासनाला नाही आहे. यानिमित्त मी पुन्हा एकदा शैलेश पाटील सरांना विनंती करतो की आपण काहीतरी ठोस कारवाई करावी ही आपणास विनंती करतो. यापुढे जे आंदोलन होईल सर्व जबाबदारी शैलेश पाटील सर असतील. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले गव्हाचे देशी वाण शेतकऱ्यांच्या पिकासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी विक्रमी उत्पन्न देणारे देशी जातीचे वाण बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. गहू कुदरत अन्नपूर्ण जातीचे वाण बियाणे तसेच तूर चमत्कार व जयललिता, मूग जय कल्याणी, सोयाबीन स्वामिनी 708, कापूस किंगमेकर ओमेगा, चना कुदरत गोल्ड अशा उच्च प्रतीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संपर्क प्रकाश नारायणराव ढाकणे, माजी कृषी अधिकारी, महाराष्ट्र